अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे पंचनामे करून मदत देण्याची मागणी शरद पवारांनी सरकारकडे केली। तर पुण्यातल्या नागरिकांच्या झालेल्या नुकसानीसंदर्भात तातडीने भरपाई द्यावी अशी देखील मागणी त्यांनी केली आहे। इतकंच नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करा या संदर्भात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। तर शेतकऱ्यांना तातडीने मदत करा असं देखील आवाहन शरद पवारांनी सरकारकडे केलेलं आहे। राज्य सरकारची योजना आहे। आता मी कोल्हापूरला आलोय, तिथं माझा दौरा आहे। तो करून येऊन राज्य सरकार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन हे सगळे प्रश्न त्यांच्यासमोर मांडणार।